रमेश धनगरे आपण कुठे असाल तर या. अरे यस, पंचांच्या भूमिकेत आहेत. सामन्याला सुरुवात झाली आहे. अर्थातच थोडंसं खराब सुरुवात केली गोलंदाज अजयनं. गोलंदाजी मार्कवर आहेत. स्ट्राईक एंड वरती फलंदाज, स्ट्राईक एंड वरती सचिन, न स्ट्राईक एंड वरती विलास. इथे क्रिकेटचं मादक सौंदर्य, क्रिकेटचा क्लास दाखवला जात आहे. चेंडू निघून जाणार एक्स्ट्रा कव्हरच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतं एक दमदार चौकार. यस, थँक्यू. विकेटसाठी पारितोषिक 101 रुपयाचं आहे. पहिला चेंडू वाईड होता, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर नो. थोडंसं खराब सुरुवात धामणी संघाकडनं गोलंदाज अजयकडनं बघायला भेटत आहे. प्रत्येकी विकेटसाठी त्याला पारितोषिक लागलंय 100 रुपयाचं. सागर हळकुंडे यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक प्रत्येकी विकेटसाठी. परंतु थोडंसं लेंथ मिळत नाही आहे गोलंदाजाला. वाईट चेंडू हा सुद्धा. टोटली धावसंख्या झाली आहे 8 धाबा. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू निघून जाणार. नो चान्स. बॅक टू बॅक 2 चौकार. फलंदाजी अफलातून करतायत. जवळजवळ 2 चेंडू टाकले गेलेत आणि धावफलकावरती धावा लागल्यात 12. आणि नक्कीच फलंदाज आहेत सचिन. नावामध्ये भरपूर जादू आहे. त्याचप्रमाणे इथे नावानुसार इथे फलंदाजी करतायत. थोडस फील्ड मध्ये यावेळेस गती परिवर्तन करतायत. यावेळेस एक धाव एज लागून जाते चेंडू डिक्लेअर झोनकडे. धावसंख्या झाली आहे 13 धावा. यावेळेस स्ट्राईक एंड वरती विलास. 3 चेंडू वरती तब्बल आतापर्यंत कडूच्यावाडी संघाकडनं 13 धावा धावफलकावरती आल्या आहेत. यावेळेस स्ट्रेट ड्राईव्ह डीप मध्ये शतरक्षक आहेत. चेंडू वरती धावणार. शेवटच्या मोमेंटला चौकार आहे. एक मिनिट, टेक्नॉलॉजीचा इथे पुरेपूर यूज केला जाईल. 1 सेकंद थांबायचं आहे.
आणि जवळ क्षेत्ररक्षकानं इथे धावा वाचवल्यात. अर्थातच चेंडू सीमापार झाला नाही. पंच किती धावा धावून पळून कंप्लीट केल्या तर सांगायचं आहे. 2 धावा. यस, थँक्यू. 2 धावा मिळणार. धाव फलकावरती धावा लागल्यात 15. आणि यावेळेस थोडस सुंदर गोलंदाजी या चेंडूवरती बघायला मिळाली. गोलंदाज अजय कडनं निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. गोलंदाजाने जर फलंदाजाला क्लीन बोल्ड केलं तर 201 रुपयाचं पारितोषिक सागर हळकुंडे यांच्याकडनं अजय साठी. ऑन स्ट्राईक फलंदाज विलास. आणि हा चेंडू सुद्धा आउटसाइड दी लेग स्टंप. पंचांचा इशारा येईल. वाईट चेंडू अभांतर धाव. धावसंख्या झाली 16 धावा. थोडस मी म्हणेन महागडे षटक ठरताय. धावणी संघाकडनं अजय गोलंदाजी मार्कवर आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. थोडेसे एक्स्ट्रा धावा भरपूर या षटकामध्ये बघायला मिळाल्यात. यावेळेस फुलटा चेंडू होता. ऑन साइडला स्टेअर केलाय. थोडासा फंबल झालेत. लगेचच 2 धावाचं कॉलिंग येणार. तत्पूर्वी मात्र ह्या 2 धावा येत आहेत. चेंडू फेक केला जाईल. तत्पूर्वी 2 धावा. धावसंख्या झाली एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे गोलंदाजी मार्कवर होते कल्पेश. पहिला चेंडू इथे सिंगल मिळाली आहे या षटकामध्ये. टोटली धावसंख्या आहे 19 धावा. पहिल्या षटकाच्या अखेरीस 18 होत्या. या पहिल्या चेंडूवरती सिंगल आले. अर्थातच 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात कडूच्यावाडी संघाची. वेळेस अलंग द कार्पेट. इथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडस 30 यार्ड सर्कल मध्ये फंबल झालेत रवी. त्यानंतर डीप मध्ये बॅकअप कव्हर अतिशय सुरेखरित्या अजयकडनं बघायला भेटलं. तत्पूर्वी मात्र 2 धावा येत आहेत. टोटली धावसंख्या 21 धावा. यावेळेस इथे फुलटॉस चेंडू होता. जवळ यष्टीरक्षक किरणला सुद्धा हा चेंडू कॅरी करू शकले नाहीत. परिणाम स्वरूपी 1 धाव खर्च करावी लागली गोलंदाज कल्पेशला. टोटली धावसंख्या आहे 22 धावा. तिन्ही चेंडूवरती 4 धावा खर्च करतायत कल्पेश. यावेळेस ऑन साइडला चेंडूला स्टेअर केलाय. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटतंय पवन कडनं. तत्पूर्वी मात्र 1च धाव येणार. धावसंख्या झाली 23 धावा. थोडस कमबॅक करण्याची गरज आणि हे काम मात्र गोलंदाज कल्पेश करतायत. कारण तब्बल पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या. यावेळेस मिस टायमिंग आहे. भरपूर वेळ चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक रवी होते परंतु झेल मात्र काही जज करू शकले नाहीत. 2 धावा तर आल्या. 3ऱ्या धावेचं कॉलिंग होत आहे. इथे धोक्याची घंटा थोड्या क्षणाला वाटत होती. आणि जवळ धावून पळून इथे 4 धावा कंप्लीट. आजच्या दिवसामध्ये इथे दुसऱ्यांदा हे चित्र बघायला भेटतंय. आणि या 4 धावेच्या अखेरीस धावसंख्या बघायला गेलं तर 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात त्या कडूच्यावाडी संघाची. अफलातून इथे फटकेबाजी. ज्याप्रमाणे मोठे फटके येतात त्याप्रमाणे इथे डिफेन्सिव्ह शॉट सुद्धा इथे बघायला भेटतायत. फलंदाज सचिन
आणि विलासकडनं मॅडेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. ऑन साइडला चेंडू निघून जाणार, परंतु क्षेत्ररक्षक धावतायत चित्त्याच्या वेगाने. चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाला हुलकावून देऊन निघून जाते. सीमारेषा पार येते चौकार. दोन षटकाच्या अखेरीस धावसंख्या तब्बल लागली गेली आहे. कोडूचेवाडी संघाची 31 धावा. पहिला षटक अजयच्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या. त्यानंतर हे दुसरं षटक कल्पेशच्या षटकामध्ये 13 धावा आल्यात. टोटली धावसंख्या 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेस गोलंदाज कमबॅक करण्यासाठी बोलवलं जातंय किरणला. कमबॅक करेल का हा गोलंदाज? यावेळेस थोडंसं प्रश्नचिन्ह आहे प्रेक्षकांच्या मनामध्ये. तब्बल 12 चेंडूचा वाजवी खेळ संपुष्टात आल्यानंतर 31 धावा आतापर्यंत लागल्यात कडूचेवाडी संघाकडनं. अजूनही सलामीची जोडी मात्र फेविकॉल प्रमाणे चिपकून राहिली आहे मैदानामध्ये. स्ट्राईक एंड वरती फलंदाज यावेळेस सचिन. राईट टर्म ओव्हर द विकेटने अटॅक. पहिला चेंडू थोडस गती कमी होती. चेंडूला ऑन साइडला स्टेअर केला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो सुद्धा यशस्वीरित्या होणार. या चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च करावा लागला गोलंदाज किरणला. टोटली धावसंख्या आहे 33 धावा. यावेळेस असं जणू काय वाटते थोडस रोखणं कठीण झालंय फलंदाज सचिन आणि विलासला. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू. यावेळेस पंचांचा काही इशारा नाही. अर्थातच निर्धाव चेंडूची सांगता म्हणावी लागेल. जणू काही जर्सीला इथे फलंदाजाच्या ब्रुश होऊन चेंडू निघून गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता. दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव येतोय. यावेळेस आउटसाइड देईल एक्स्ट्रा. पंचांचा इशारा येईल. वाईट चेंडू अवांतर धाव. धावसंख्या 1 वाढेल. धावसंख्या झाली 34 धावा. 2 चेंडू थोडेसे सुरेख हाताळले होते, परंतु यावेळेस थोडीशी लाईन खराब, लेंथ खराब आणि पंचांचा इशारा आला. वाईट चेंडू अवांतर धाव. टोटली धावसंख्या 34 कडूचेवाडी संघाची. यावेळेस इथे संधी आहे आणि इथे यावेळेस रवी मात्र चुकी करणार नाहीत. फलंदाज बाद. नवीन फलंदाज नितीन. नॉन स्ट्राईक एंड वरती. स्ट्राईक एंड वरती विलास. आणि यावेळेस खराब लेंथ. वाईट चेंडू अवांतर धाव. आउटसाइड दी ऑफ स्टंप बघायला भेटला. भरपूर चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर होता. 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. हा चेंडू निर्धाव टाकला जातोय. या षटकामध्ये थोडस कमबॅक केलंय कडूचेवाडी संघाला. यावेळेस थोडस हँडेड कोऑर्डिनेशन कमी वाटत आहे. इथे सुभाष मात्र चुकी करणार. झेल सोडला जातोय. वारंवार तर चुकी केली जात आहे आणि 1 धाव मात्र या चेंडूवरती मिळणार. टोटली धावसंख्या झाली 36 धावा.
वेळेस फलंदाज फ्रंट फूट वरती आले होते, ऑन साइडला फटका मारायचा प्रयत्न होता, परंतु इथे एक धाव मिळणार. षटक क्रमांक तिसरा संपुष्टात येत आहे. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे 37 धावा. तीन षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे 37 धावा. 37 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट्स. कडुशीवाडी टीम. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. पुन्हा एकदा कल्पेश. पहिला चेंडू इथे मिड ऑफला सुंदर शतरक्षण होत आहे, परंतु एक धाव वाचवू शकणार नाही. धावणी संघ धावसंख्या एकने वाढली आहे. धावसंख्या आहे 38 धावा. यावेळेस फलंदाज बाद. विलासची खेळी यावेळेस संपुष्टात येत आहे. नवीन फलंदाज एंटर होत आहेत मैदानामध्ये. के बादशाह. धावसंख्या आहे 38 धावा. यावेळेस ब्लॉक ऑन होल्ड मध्ये चेंडू होता. चेंडूला सन्मान देण्याचं काम करतायत फलंदाज के बादशाह. धावसंख्या झाली 39 धावा. अफलातून गोलंदाजी करतायत गोलंदाज कल्पेश. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होत आहे. शतरक्षक मात्र चेंडूवरती धावतायत. सुंदर शतरक्षण बघायला भेटलं निलेशाच्या माध्यमातून. तत्पूर्वी मात्र 2 धावा धावून पळून यशस्वीरित्या कंप्लीट. धावसंख्या झाली 41 धावा. यावेळेस थोडंसं कमबॅक केलं जातंय गोलंदाज कल्पेश कडनं, कारण 2 षटकाचा मॅन्डेटरी पॉवर प्लेचा विचार करायला गेलं तर तब्बल 31 धावा होत्या. 2 षटकानंतर तिसऱ्या षटकामध्ये 11 धावा आल्यात. दरम्यान हे चौथं षटक. यावेळेस आउटसाइड दिले स्टंप. पंचांचा इशारा येतो. वाईड चेंडू अवांतर धाव. धावसंख्या एकने वाढली आहे. धावसंख्या आहे 42 धावा. नितीन ऑन स्ट्राईक फलंदाज आहे. नॉन स्ट्राईक वरती के बादशाह अजूनही मैदानावरती आहेत. 5 षटकाचा हा सामना आणि या 5 षटकाच्या सामन्यामध्ये आतापर्यंत नक्कीच धावांचा डोंगर उभा राहिलाय. यावेळेस कलात्मक फलंदाजी करण्याचा प्रयत्न होता. गॅपचं प्रदर्शन करायचं होतं फलंदाज नितीनला, परंतु डेफिनेटली नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल मध्ये बघायला भेटलं. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या आहे 41 धावा. यावेळेस आउटसाइड दिले स्टंप. पंचांचा इशारा येईल. वाईड चेंडू अवांतर धाव. नक्कीच चेंडू लेंथ लाईन अतिशय सुरेख, लेंथ सुरेख आहे, परंतु लाईन थोडस खराब. परिणामस्वरूपी वाईड चेंडू टाकले जात आहेत गोलंदाज कल्पेश कडनं. धावसंख्या झाली 42. या चेंडूला कोणती उंची बघायला भेटली नाही. परिणामस्वरूपी निर्धाव चेंडूची सांगता. षटक क्रमांक 4 संपुष्टात येत आहे. 4 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे 43 धावा. धावफलकावरती लागल्या गेल्यात.
यस, थँक्यू. धावसंख्येचा विचार करायला गेला तर पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या अजयच्या षटकामध्ये. त्यानंतर कल्पेशच्या षटकामध्ये 13 धावा आल्या. त्यानंतर किरण तिसऱ्या षटकामध्ये आला होता, त्याला 6 धावा आल्यात. आणि ह्या षटकामध्ये कल्पेशच्या 6 धावा. एकूण टोटली 43 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात कडूच्यावाडी संघाची. आणि अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. आणि इथे 2 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक होत आहे. तत्पूर्वी आपण एक संधी देऊया डीजे मास्टर अजय मराठीला. चार षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे 43 धावा कडूच्यावाडी संघाची. अजूनही येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवर निलेश आपल्याला बघायला भेटतोय. पहिला चेंडू नाईस टाकला जातोय. ब्युटिफुल डिलिव्हरी बघायला भेटली गोलंदाज निलेश कडनं. के बादशाह ऑन स्ट्राईक आहेत. आणि दुसरा सुद्धा चेंडू इथे निर्धाव टाकला जातोय गोलंदाज निलेशाच्या माध्यमातून. अफलातून 2 चेंडू. ब्युटिफुल डिलिव्हरी बघायला भेटली. यावेळेस चेंडू टाकण्या अगोदर तीच फ्रंट फूट वरती उभे होते आणि जवळजवळ ब्लॉक ऑन होल्ड मध्ये चेंडू बघायला भेटला होता. थोडस चुकी केली आणि त्याचा परिणाम मात्र 1 धावेवरती बघायला भेटत आहे. अर्थातच तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव येणार. धावसंख्या पुढे सरसावली आहे. धावसंख्या आहे 44 धावा. 3 चेंडू अफलातून टाकलेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक. कमबॅक करण्याचं काम शेवटच्या षटकामध्ये करतायत गोलंदाज निलेश. यावेळेस फ्रंट फूट वरती आलेत. ऑन साइडला चेंडू निघून जाणार. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. थोडासा फंबल करणार. तत्पूर्वी मात्र चेंडू निघून जात आहे सीमारेषा पार. येतो एक दमदार चौकार. थोडस इथे साथ मिळत नाहीत गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची. परिणाम स्वरूपी धावा खर्च करावे लागतायत. टोटली धावसंख्या झाली 48 धावा. यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप पंचांचा इशारा येतो. वाईड चेंडू अवांतर धाव. धावसंख्या एकने वाढली. धावसंख्या झाली 49 धावा. 4 चेंडू टाकले गेलेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक. एक सन्मानजनक स्कोर तर उभा राहिलाय कडूच्यावाडी संघाकडनं, परंतु अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. वारंवारता फुलर लेनचे चेंडू गोलंदाज निलेशकडनं बघायला भेटलेत आणि त्याचाच काहीसा फायदा होत आहे. इथे थोडस चुकी केली होती, परंतु शेवटच्या मोमेंटला इथे सावरलंय स्वतःला किरणनं आणि 1 धाव मिळणार. धावसंख्या झाली 50 धावा. हाफ सेंचुरी लगावली जाते. सांघिक कडूच्यावाडी संघाची धावसंख्या आहे 50 धावा. आणि शेवटच्या चेंडूवरती इथे के बादशाहच्या बॅटमधनं मोठा फटका आला होता, परंतु इथे झेल सोडला जाते कल्पेशकडनं. 2 धावा तर कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल का सक्सेस? आणि जवळजवळ 3 धावा कंप्लीट. 4थ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. सुभाष मात्र थोडीशी चुकी करताय. चेंडू कॅरी करू शकले नाहीत आणि हा 5व्या धावेचा प्रयत्न होत आहे. आणि आजच्या या दिवसामध्ये जवळजवळ प्रथमतः 5 धावा धावून पळून कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन विकेट. वॉट रनिंग. आणि टोटली धावसंख्या झाली आहे 55 धावा आणि 56 धावांचं टार्गेट सेट केले गेले मोरिया धावणी संघापुढे.
जाऊयात डीजे मास्टर अजय मराठेकडे. पंचावन्न धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात कडुशावाडी संघाचं आणि 56 धावांचं आव्हान आहे मोर्या धामणी संघापुढे. गोलंदाजी मार्कवर सचिन. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिला षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेची सुरुवात करतायत गोलंदाज सचिन. तसेच फलंदाजीसाठी इथे सलामीची जोडी अजय आणि सुभाष. सिग्नल मिळतोय लेट्स प्ले. पहिला चेंडू टाकला जाणार. पहिला चेंडू फुलटास होता. इथे थोडस गॅपचं प्रदर्शन झालंय. डीप मध्ये शतरक्षक आहेत. थोडस फंबल करणार तत्पूर्वी मात्र 2 धावा येणार. पहिल्या चेंडूवरती श्री गणेशा धामणी संघाचं 2 धावेने होत आहे. वेळेस फुलरलेनचा चेंडू अर्थातच निर्धाव चेंडूची सांगता. चेंडू डायरेक्टली यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. निर्धाव चेंडूची सांगता. 56 धावांचं टार्गेट आहे. पहिले षटक आपण पाहत आहोत. 2 चेंडू टाकले गेलेत. यावेळेस काही पे निघावर काही पे निशाणा परंतु धाव येणार याला महत्व आहे क्रिकेटमध्ये. चेंडूला दिशा द्यायची होती कव्हरची आणि चेंडू जवळजवळ मिड विकेटमध्ये बघायला भेटला आणि सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटलं. 30 यार्ड सर्कलमध्ये एकच धाव मिळाली. टोटली धावसंख्या आहे 3 धावा. पहिल्या चेंडूवरती 2 त्यानंतर निर्धाव त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती सिंगल. टोटली 3 धावा. यावेळी स्ट्राईक एंडवरती सुभाष आउटसाइड दी लेग स्टंप आणि वाईड +1 एकूण 2 धावा धावफलकावरती लागल्यात. टोटली 5 धावा मोर्या धामणी संघाच्या.
यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट वरती चेंडू आला होता, परंतु लांबी कमी, परिणाम स्वरूपी फलंदाज बाद. सुभाष बॅक टू द पॅव्हिलियन. केओ यावेळेस चेंडू मात्र निघून जातोय मिडल स्टिक वरनं. अर्थातच निर्धाव चेंडूची सांगता होणार. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या आहे 5 धाबा. यावेळेस ऑन साइडला फटका सुरेख आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत अलॉंग द कार्पेट. इथे चेंडू हुलकावणी देऊन जाते क्षेत्ररक्षकाला. चेंडू सीमारेषा पार स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. 4 धाबा. शिरोळ संघाचा कर्णधार तसेच बळवंडी संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे समालोचन कक्षाकडे. गोलंदाजी मार्कवर नितीन होता. पहिला चेंडू इथे टॉप पेच बघायला भेटताय. 1 धाव मिळणार. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल झाला आणि 1 धाव मिळाली धामणी संघाला. टोटली धावसंख्या झाली 10 धाबा. चला शिरोळ संघाचा कर्णधार लगेचच या. बळवंडी संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. आणि पुढचा नेक्स्ट मॅच मात्र अतिशय सुरेखरित्या इथे बघायला भेटेल यात मात्र काही शंका नाही. कारण यावेळेस आउटसाइड दिल एक्स्ट्राम पंचांचा इशारा येतोय. वाईट चेंडू अवांतर धाव. धावसंख्या इकडे वाढली. धावसंख्या आहे 11 धाबा. धावसंख्या झाली 11 धावा. यावेळेस अफलातून डिलिव्हरी. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या आहे 11 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. गोलंदाजी मार्कवर नितीन आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल खर्च केली होती, त्यानंतर वाईट चेंडू, त्यानंतर निर्धाव टाकला जातोय. थोडंसं कमबॅक केलं जात आहे आणि बॅक टू बॅक दुसरा चेंडू इथे निर्धाव टाकला जात आहे गोलंदाज नितीन याच्याकडनं. अजयला मात्र थोडंसं अडथळे येत आहेत. अर्थातच चेंडू मात्र नजरेमध्ये भरला जात नाहीत आणि बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकला जातात गोलंदाज नितीनकडनं. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या 11 धावा. 56 धावांचं टार्गेट आहे. यावेळेस डीप मध्ये शतरक्षक आहे. लॉंग ऑफला सुंदर शतरक्षण करणार. तत्पूर्वी मात्र 1च धाव येणार, कारण कोणतीही जोखीम पत्करू शकत नाहीत धामणी संघ. 4 चेंडू टाकले गेलेत. धावसंख्या टोटली आहे 12 धाबा. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये मी म्हणेन थोडंसं मोठे फटकेबाजी करू देत नाहीत गोलंदाज कडूच्यावाडी संघाकडनं. पहिलं षटक हाताळलं सचिननं, दुसरं षटक नितीन.
गोलंदाजी मार्कवर आहेत. यावेळेस कल्पेशला मात्र इथे आउटसाइड दी ऑफ स्टंप चेंडू ठेवला जातोय. अर्थातच पंचांचा इशाराला वाईट चेंडू अवांतर धाव. उजव्या एसटीच्या खूपच बाहेर चेंडू होता हा. वेळेस टॉपेज बघायला भेटत आहे. एक धाव मिळणार. धावफलकावरती धावा लागल्या आहेत. 14 धावा. वेळेस आउटसाइड दिले एक्स्ट्रा. पंचांचा इशारा येणार वाईट चेंडू अवांतर धाव. चेंडू मात्र अतिशय सुरेखरित्याने इथे लेंथ अतिशय सुरेख आहे गोलंदाजाची, परंतु लाईन मात्र थोडीशी चुकीची ठरत आहे. धावसंख्या झाली 15 धावा. यावेळेस फुलरलाईनचा चेंडू ऑन साइडला स्टेअर केलाय. 38 सर्कलमध्ये शतरक्षक आहेत. स्क्वेअर लेग मध्ये सुंदर शतरक्षण बघायला भेटला. तत्पूर्वी मात्र एक धाव आली आहे. अर्थातच दुसरे षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले इथे संपुष्टात आलाय. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे 16 धावा. नाणेफेकी होत आहे. निलेश भरसट यांच्या शुभ हस्ते. शिरोळ विपक्ष बळवंडी. बळवंडी संघाने नाणेफेकी जिंकली आहे. प्रथम फलंदाजी करण्याचा स्वीकारलाय आणि आमंत्रित केलं आहे क्षेत्ररक्षणासाठी शिरोळ संघाला. याची नोंद घ्या दोन्ही संघ. 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेस तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती ऑन साइडला फटका सुरेख आहे. 2 धावेचं कॉलिंग. जणू काय वाटलं होतं एकच धाव येणार, परंतु थोडंसं वेळ घेतला क्षेत्ररक्षकानं आणि जवळजवळ 2 धावाचं लगेचच कॉलिंग आलं. गुड रनिंग बिटवीन विकेट म्हणावी लागेल अजय आणि कल्पेशच्या माध्यमातून. थोडंसं डाव सावरण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकांना थोडंसं लाऊड अपील बघायला भेटलं, परंतु दाद मागण्याच्या प्रयत्नात, परंतु दाद मात्र फेटाळली जाते. क्वालिफाय अंपायर मनोज भरसट आणि रमेश धनगरे पंचांच्या भूमिकेत आहेत. यावेळेस बॅटच्या रडारमध्ये चेंडू आलाय, परंतु त्या चेंडूवरती मोठा झटका बसणार. दामणी संघाला फलंदाज बाद. अजयची खेळी संपुष्टात. यस थँक्यू. यावेळेस ऑन साइडला फटका सुरेख आहे, परंतु दिशा बघावी लागेल पंचांना आणि दर्शवले जात आहेत 2 धावा या चेंडूवरती. फटक्याला सलाम असेल, परंतु थोडस बांधिलकी आहे फलंदाजांसाठी. यावेळेस निर्धाव चेंडू. धावसंख्या आहे 20 धावा. धावफलकावरती लागल्या गेल्यात. 56 धावांचं टार्गेट आहे. अर्थातच अजूनही 36 धावांची गरज. यावेळेस ऑन साइडला फटका सुरेख आहे. इथे थोडंसं गॅपचं प्रदर्शन दिसत आहेत, परंतु चेंडूवरती क्षेत्ररक्षक धावलेत. थोडंसं फंबल करणार. तत्पूर्वी मात्र 2 धावा.
3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे 22 धावा. 12 चेंडू मध्ये अजूनही 34 धावांची गरज आहे धामणी संघाला जिंकण्यासाठी. राजेंद्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. 12 चेंडू 34 धावा. ऑन स्ट्राइक फलंदाज किरण. पहिला चेंडू इथे खराब सुरुवात करतायत गोलंदाज राजेंद्र. वाईट चेंडू अवांतर धाव. धावसंख्या झाली 23 धावा. यावेळेस अलॉंग द कार्पेट डीप मध्ये शतरक्षक आहेत. लॉंग ऑफला सुंदर शतरक्षण बघायला भेटते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. जवळ जवळ सेफ झोन मध्ये येऊन पोहोचलेत फलंदाज कल्पेश. गुड रन इन बिटवीन विकेट म्हणावे लागेल. थोडंसं डाव सावरण्याचा प्रयत्न धामणी संघाकडनं या दोन फलंदाजांकडनं बघायला मिळतोय. अर्थातच कल्पेश आणि किरण याच्याकडनं टोटली धावसंख्या झाली 25 धावा. यावेळेस येणारे चेंडू असतील 11. त्यामध्ये धावा काढाव्या लागणार 31. 11 चेंडू 31 धावांची गरज. पहिल्या चेंडूवरती 3 धावा खर्च केल्यात गोलंदाज राजेंद्रने. यावेळेस निर्धाव चेंडू. यावेळेस फटका सुरेख आहे. डीप मध्ये शतरक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. इथे परतावा लागेल फलंदाज किरणला. किरणची खेळ मात्र संपुष्टात येत आहे. थँक्यू. मोठा झटका बसलाय धामणी संघाला किरणच्या माध्यमातून. यावेळेस आउटसाइड दिले एक्स्ट्रा पंचांचा इशारा. तो वाईट चेंडू अवांतर धाव. धावसंख्या 1 ने वाढली आहे. धावसंख्या आहे 26 धावा. ऑन साइडला यावेळेस फटका सुरेख आहे. डीप मध्ये शतरक्षक आहे. 2 बाउन्स चेंडूला कॅरी करणार फेक करणार तत्पूर्वी मात्र जवळ जवळ धावून पडून 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट. अजूनही थोडस संघर्ष करतायत फलंदाज कल्पेश. धावसंख्या झाली यावेळेस 28 धावा. अजूनही 28 धावेची गरज येणारे 8 चेंडू मध्ये. वारंवार ऑन साइडला फटके येतात. डीप मध्ये शतरक्षक आहे. 1 धाव तर मिळणार आणि यावेळेस एकच धावेवरती कॉलिंग आलंय. एकच धावेचं. ऑन स्ट्राइकला आता मात्र फलंदाज असणार निलेश. पूर्णपणे इच्छा असतील या फलंदाजांवरती धामणी संघाच्या. पहिला चेंडू इथे कव्हरच्या डोक्यावरनं उडवलाय. डीप मध्ये शतरक्षक आहेत. चेंडू मात्र निघून जाणार सीमारेषा पार. निलेशाच्या बॅटमधनं येतोय एक DPL चौकार. तेहतीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 6 चेंडू 23 धावांची गरज.
6 चेंडूमध्ये 23 धावांची गरज असताना पहिला चेंडू निर्धाव टाकला जातोय. गोलंदाजी मार्कवर विष्णू या गोलंदाजावरती विश्वास दाखवून इथे गोलंदाजी दिली आणि पहिला चेंडू मात्र निर्धाव टाकला जातोय. यावेळेस 5 चेंडू 23 धावाची गरज. एज लागताय, सीधा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरवतोय. फलंदाज बाद, कल्पेशची खेळी संपुष्टात. येणारे 4 चेंडू त्यामध्ये धावा काढावा लागणार 23. यावेळेस आउटसाइड दी ऑफ स्टंप पंचांचा इशारा, तर वाईट चेंडू अवांतर धाव. वेळेस कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू उडवलाय. झेल मात्र सोडणार, तत्पूर्वी एकच धाव येत आहे. थोडासा सामना मात्र यावेळेस झुकलाय कडुशेवाडी संघाकडे. यावेळेस फलंदाज बाद, शेवटचा चेंडू शिल्लक. नेक्स्ट मॅच साठी सज्ज राहायचं आहे क्षेत्ररक्षणासाठी शिरोळ संघाने, तसेच फलंदाजीसाठी सज्ज राहायचं आहे बळवंडी संघानं. आणि सामना जिंकलाय कडुशेवाडी संघानं, अभिनंदन. तसेच हार्डलक मोर्या धामणी संघ.